परिषद घेऊन संवाद साधला आणि सांगितलं की ससून रुग्णालयाचा अहवाल जो आहे हा अहवाल केवळ डॉक्टर दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या संदर्भातच नाही, तर तो इंदिरा रुग्णालय असेल, सूर्य असेल, मणिपाल असेल, या सगळ्या संदर्भात माहिती घेणं, सीसीटीव्हीचे फुटेज चेक करणं, कागदपत्र गोळा करणं, यामध्ये कोणती मेडिकल ट्रीटमेंट दिली या संदर्भातली माहिती घेणं, डॉक्टरांची माहिती घेणं, आणि या सगळ्या अनुषंगाने थोडासा उशीर होतोय, पण ससून रुग्णालयाने जो काही अहवाल देतील त्या अहवालाच्या अनुषंगाने ही संबंधित दोषींवरती कारवाई होईल. मी पहिल्या पत्रकार परिषदेपासून आतापर्यंत तुम्हाला सांगत आले, जे कोणी दोषी असेल त्यांच्यावरती कारवाई होईल. आणि आज एका गोष्टीचं मला समाधान वाटतंय की या आरोग्य व्यवस्थेमध्ये ज्यांनी हलगर्जीपणा केला त्यांच्यावरती आज गुन्हा नोंद होतोय. राज्य महिला आयोगाच्या वतीनं सातत्याने पाठपुरावा केला, पण मी विशेष धन्यवाद देईल की राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री आदरणीय अजितदादा यांनी सुरुवातीपासून सांगितलं होतं की यामध्ये कारवाई केली जाईल. त्याचबरोबर पुणे पोलीस आयुक्त आणि हा अहवाल व्यवस्थितरित्या ससून रुग्णालयाने सादर केला. म्हणून खरं तर ससून रुग्णालयाचा अहवाल आपण 2 दिवसापासून पाहताय की आपल्या माध्यमातूनच मला समजते वेगवेगळ्या पद्धतीच्या बातम्या दिल्या गेल्या आणि हा अहवाल वेगळ्या पद्धतीने सादर केला गेला असं सातत्याने माध्यमांमधून येत होतं. पण ससून रुग्णालयाचा अहवाल आज दुपारी 2:30 वाजता हा पुणे पोलीस आयुक्तांकडे देण्यात आला आणि आज 2:30 वाजता जो अहवाल दिला त्याच्यामध्ये या रुग्णालयामध्ये डॉक्टर गैसासे यांनी जे केलेला निष्काळजीपणा असेल आणि त्यामुळे तनिषा भिसे यांचा झालेला मृत्यू, हा अहवाल सादर झाल्यानंतर 2:30 वाजता अहवाल दिल्यानंतर 5-5:30च्या दरम्यान अलंकार पोलीस चौकीमध्ये गुन्हा नोंद होतोय. म्हणून मला या गोष्टीचं समाधान आहे. 7 तारखेपासून तुमच्या समोर येत असताना आज 19 तारीख, या 12 दिवसांमध्ये जे जे घडते ते तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला, कारण की हा न्याय आपण केवळ एका तनिषा भिसे यांच्यासाठी नाही मागत, तर हा न्याय एका मातृत्वासाठी मागतो. आणि म्हणून यामध्ये आरोग्य यंत्रणेमध्ये जो कोणी दोषी असते तर पुन्हा तनिषा भिसे होऊ नये यासाठी राज्य महिला आयोगाने शेवटपर्यंत पाठपुरावा केला. आणि म्हणून मला तुमच्या माध्यमातून देखील आवर्जून सांगायचं, नातेवाईक पेशंटला घेऊन कोणत्याही रुग्णालयामध्ये गेले आणि रुग्णालयाने दुर्लक्ष केलं, निष्काळजीपणा केला, हलगर्जीपणा केला, तर आपण 104 क्रमांकावर संपर्क साधा, संबंधित विभागाच्या प्रमुखांशी संपर्क साधा आणि त्यांच्याकडे तक्रार नोंदवा. या विभाग प्रमुखांनी जर तक्रार घेतली नाही तर आपली तक्रार राज्य महिला आयोगाकडे द्या. पुन्हा तनिषा भिसे होणार नाही हा विश्वास मी या निमित्तानं आपल्याला देतो. दोन प्रश्न प्रामुख्याने येतात. एक, ससूनचा अहवाल महत्वाचा होता, सगळे पहिल्या दिवसापासून म्हणत होते की त्या अहवालानंतर कारवाई. पोलिसांना पुन्हा ससूनला पत्र लिहावं लागले की हा अहवाल संभ्रम करणार आहे, पुन्हा तो द्या, तो 24 तास. आणि दुसरा, तुम्ही जो मुद्दा मांडला होता की आरती कुटुंबियांनी की रुग्णालय मंगेशकर दोषी आहे, तुम्ही देखील पहिल्यापासून म्हणत होता रुग्णालय मंगेशकरला त्या रुग्णालयाला क्लीन चिट दिली. याच्यामध्ये सोडून प्रश्न असा आहे की तनिषा भिसे मृत्यू प्रकरणाला फक्त ससून गायसाच जबाबदार आहे की रुग्णालय प्रशासन पण जबाबदार आहे? मी तुम्हाला सगळ्यांना पहिल्या दिवसापासून सांगते की जे अहवाल येतात त्या अहवालामध्ये जे काही नमूद केलेलं असेल त्या अनुषंगाने ही कारवाई केली जाईल. पहिला अहवाल डॉक्टर राधाकृष्ण पवार यांचा होता की यामध्ये रुग्णालय म्हणजे डॉक्टर गैसास किंवा त्यांनी जो उशीर केला, इतर 4 रुग्णालय यामध्ये आहेत. म्हणजे ही गोष्ट तुम्ही लक्षात घेण्यासारखी आहे की सुरुवातीपासून इंदिरा रुग्णालय असेल, सूर्य असेल, मणिपाल असेल आणि त्याच्याबरोबर ससूरमध्येही ते थोड्या वेळा गेले, पण 15 मिनिटाचीच भेट तिथं झालेली होती. आणि दीनानाथ मंगेशकर रुग्णालय, या 4ही रुग्णालयामध्ये सुरुवातीपासूनचा जो टप्पा होता तो दीनानाथ मंगेशकर रुग्णालय होता. हे मी सुरुवातीला तुम्हाला पहिल्या पत्रकार परिषदेमध्ये स्पष्टपणे सांगितलं होतं. तुमचा मुद्दा होता की जो ससून रुग्णालयाने अहवाल दिला तर पोलिसांनी परत काही माहितीसाठी ससून रुग्णालयाला सांगितलं की अहवाल सविस्तर हवा. गेले 2 दिवसापूर्वी आपली बातमी मी पाहिली, यामध्ये आपण सांगितलं की ससून रुग्णालयाने अहवाल सादर केलेला आहे आणि बराच काही माहिती त्याच्यामध्ये होती. त्यावेळेस माझा आपल्याशी संपर्क सुद्धा झाला आणि मी आपल्या माहितीसाठी इतकंही सांगितलं की हा अहवाल अंतिम नाही, इतर रुग्णालयाच्या संदर्भातला. आणि जसं मी आपल्याला सांगितलं की केवळ एका रुग्णालयाच्या नाही तर 4 रुग्णालयाची माहिती या अहवालामध्ये त्यांना द्यायची होती. त्याच्यामुळे पोलिसांना तपासाच्या दृष्टिकोनातून किंवा पुढील कारवाई करण्यासाठी जे काही ससून रुग्णालयाकडून माहिती हवी होती त्या रुग्णालयाच्या अहवालामध्ये नसल्यामुळे पुणे पोलीस आयुक्तांनी ससून रुग्णालयाला सांगितलं की आम्हाला
जी माहिती अपेक्षित आहे ती आपल्या अहवालामध्ये नसल्यामुळे आमचे काही 4 प्रश्न आहेत, जे आपण अहवाल सादर केल्यानंतर आम्हाला 4 प्रश्न पडतात. त्या प्रश्नांच्या संदर्भात आपण सविस्तर अहवाल पाठवावा. त्याच्यामुळे मी आपल्या माहितीसाठी सांगते, ससून रुग्णालयाचा जो अंतिम अहवाल सादर झाला तो आज दुपारी 2:30 वाजता सादर झाला आणि मी हेही सांगितलं की अहवाल सादर झाल्यानंतर मी आपल्या समोर येईल. बऱ्याच वेळा अफवांच्या माध्यमातून काही बातम्या आपल्याकडे येत असतात, म्हणून मी वारंवार आपल्याला सांगत होते की जे कोणी दोषी असेल त्यांच्यावर कारवाई होईल. आणि या दरम्यान या 12 दिवसाच्या कालावधीमध्ये राज्य महिला आयोगाच्या वतीनं धर्मादाय आयुक्तांना देखील पत्र दिलं आणि पुणे असेल, पिंपरी चिंचवड या भागामधील जे काही धर्मादायी रुग्णालय आहेत त्यांनी तसा फलक लावावा. त्याच्या संदर्भातली नियमावली ही प्रथम दर्शनी द्यावी आणि जे काही नियमावलीमध्ये आहे, म्हणजे 1,85,000 पर्यंत उत्पन्न असेल तर 10% खाटांची उपलब्धता, 85,000 पर्यंत वार्षिक उत्पन्न असेल तर त्यांना आरोग्य सुविधा देत असताना 50% सवलत त्या आरोग्यांमध्ये, ह्या ज्या काही सुविधा आणि नियमावली आहे ती प्रथम दर्शनी लावावी असंही सांगितलं. त्याच्या पुढे जाऊन मी तुम्हाला सांगते, राज्य महिला आयोगाने महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलला पत्र लिहिलं आणि त्यांना देखील त्या पद्धतीच्या सूचना केल्यानंतर 21 तारखेला बिसे कुटुंबियांना मेडिकल काउन्सिलने हिअरिंगसाठी बोलवले. त्याच्यामुळे केवळ गुन्हा नोंद होणं, आपल्याला ज्या मनामध्ये संभ्रम होता, शंका होता की दबाव आहे आणि सरकार अशा पद्धतीने कोणती कारवाई करणार नाही, तर खऱ्या अर्थानं आज जे कोणी दोषी आहे आणि महायुती सरकारच्या माध्यमातून या सगळ्यांमध्ये दोषींवरती कारवाई होतीये, हा अतिशय चांगल्या पद्धतीने सकारात्मक संदेश हा महाराष्ट्रामध्ये गेलेला आहे. म्हणून मला आवर्जून तुम्हाला सांगायचंय की या सगळ्या यंत्रणेमध्ये पॅरलर मध्ये आता काम होते. त्याच्यामध्ये 21 तारखेला जी होईल ती महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलची हिअरिंग यांच्या बरोबर होईल. त्याच्यामध्ये त्यांना बऱ्याचशा गोष्टी आणि पुरावे सादर करता येतील. त्यांच्याकडे बऱ्याच अजून काही गोष्टी आहेत. मी आता बिसे कुटुंबियांची भेट घेतली, त्याच्यामध्ये त्यांनी बऱ्याचशा गोष्टी माझ्या समोर मांडलेल्या आहेत, त्या देखील मांडता येतील. धर्मादाय आयुक्तांच्या संदर्भात सुद्धा पुढची जी माहिती त्याच्यामध्ये बिसे कुटुंबियांकडे अजून काही माहिती असेल तर ती त्याच्यामध्ये सादर केली जाईल. आणि म्हणून मला तुम्हाला सांगायचंय, हा जो भाग होता यामध्ये पोलिसांच्या माध्यमातून झालेली त्या व्यक्तीवरची कारवाई ही BNS अंतर्गत 106(1) नुसार झालेला गुन्हा हा दाखल होतो. याच्या अनुषंगाने हलगर्जीपणा केल्यामुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर हा गुन्हा दाखल होतो आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं आता धर्मादाय आयुक्ताच्या माध्यमातून सुद्धा कारवाईच्या म्हणजे पुढे जे काही नोटीस द्यायचंय किंवा माहिती घेणं, इतर रुग्णालयाच्या संदर्भातली माहिती घेणं आणि त्याचबरोबर महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलच्या माध्यमातून सुद्धा आता पहिली हिअरिंग लागल्यानंतर आपल्या समोर येईलच की या अनुषंगाने काय विषय झाले. त्याच्यामुळे मला असं वाटतं की सुरुवातीपासून सांगत आलो होतं की दोषींवरती कारवाई होईल. आज त्या गोष्टीचं मी समाधान व्यक्त करते. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष नात्याने मला शेवटपर्यंत पाठपुरावा करत यामध्ये दोषींवरती गुन्हा नोंद होऊन कारवाई होईल आणि खऱ्या अर्थानं चार्जशीट ज्यावेळेस कोर्टात सादर होईल त्यावेळेस देखील अनेक गोष्टी आपल्या समोर येतील. काही मेडिकल इंटेलिजन्सचा गुन्हा जो आहे 106 च्या अंतर्गत दाखल झाला. त्याच्या आधी वैद्यकीय समिती, ससूनच्या वैद्यकीय समितीने जो पोलीस आयुक्तांना अहवाल दिला त्याच्यात काहीशा संभ्रम अवस्था निर्माण होती असं पोलिसांनी सांगितलं. त्याच्यामुळे इतर हॉस्पिटलच्या संदर्भात देखील अभिप्राय कळवावा असं पत्र या वैद्यकीय समितीला दिलेलं आहे. आज जो अहवाल आला त्याच्याबाबत काही या अहवालात नमूद आहे का? इतर 3 हॉस्पिटलबद्दल काही या अहवालात? अक्षयजी, मी आता परत एकदा सांगते, यापूर्वी सांगितलं ससून रुग्णालयाने पोलीस आयुक्तांना जी काही माहिती दिली होती अहवालामध्ये, तर त्याच्यामध्ये इतर रुग्णालयांच्या माहितीसह पोलिसांना तपासासाठी जी महत्वाची माहिती हवी होती ती बरीचशी माहिती या अहवालामध्ये नसल्यामुळे पोलिसांना जी अपेक्षित माहिती होती किंवा अजून काही माहिती हवी असेल तर त्याच्या संदर्भातले काही प्रश्नावली पोलिसांनी तयार करून ती ससून रुग्णालयाकडे पाठवून त्यांना विचारलं की आमचे काही प्रश्न आहेत आमच्या मनामध्ये, ज्या अनुषंगाने आम्हाला तपास करताना काही मर्यादा येत असतील तर आपल्याकडे ही माहिती आपण उपलब्ध करून द्यावी. म्हणून हा अंतिम अहवाल आज सादर झाला. याच्यामध्ये संभ्रम असा नाही म्हणता येणार, पण काही माहिती अपुरी होती. तर त्या संदर्भात पुणे पोलीस आयुक्तांनी ससून रुग्णालयाला सांगितल्यानंतर त्यांनी 1 दिवसाचा कालावधी घेऊन पोलिसांना हवी असलेली माहिती जी तपासाच्या अनुषंगाने गरजेची होती, कारण की मी यापूर्वी आपल्याला सांगितलं केवळ गुन्हा नोंद करणं हा उद्देश नव्हता, तर गुन्हा कोणत्या आधारावरती आपण नोंद करतोय त्याची सविस्तर माहिती आणि कोर्टात जाईपर्यंत खरं तर पुरावे सादर व्हावे लागतात. कोर्टात केस टिकणं महत्वाचं असतं. तुमच्याकडे पुरावे असतील आणि खऱ्या अर्थी संपूर्ण माहिती हातात असेल तर आपण कायद्याच्या चौकटीतून लढू शकतो. परंतु यामध्ये ना हॉस्पिटलला कुठेतरी क्लीन चिट देण्यात येते असं दिसतंय, कारण डॉक्टर दोष आहे पहिल्यापासून हॉस्पिटलवर कारवाई करायची मागणी होते सगळ्यांकडून. आता एका डॉक्टरवर कारवाई झाल्यानंतर जे रिपोर्ट येतात तिथंच थांबेल की आता याच्यात तुम्ही काय मागणी कराल की हॉस्पिटलवर पण कारवाई झाली पाहिजे? मला असं वाटतं सुरुवातीपासून आपण सगळेजण म्हणत होता की कोणावरतीच कारवाई होणार नाही,
किंवा प्रकरण दाबलं जाईल आणि असं होईल, अनेक गोष्टी आपण मला विचारलेल्या होत्या. कदाचित आपल्या मनामध्ये फार मोठा संभ्रम होता. मला वाटतं आज तुम्ही आमच्या बरोबर या गोष्टीचं समर्थन करायला पाहिजे, समाधान व्यक्त करायला पाहिजे की यामध्ये जे दोषी अहवालमध्ये आले त्याच्यावरती गुन्हा नोंद झाला. आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये हे प्रश्न होते आणि आपण खऱ्या अर्थाने खूप प्रश्न मला विचारले होते की ह्याच्यामध्ये काहीच होणार नाहीये. हे शेवटी तुमचा प्रश्न असायचा, पण मी पहिल्यापासून सांगत होते. हॉस्पिटलची पण मॅनेजमेंट म्हणून यामध्ये डॉक्टर दोषी आहेत असं ह्या अहवालात आल्यानंतर डॉक्टरांवरती कारवाई झालेली आहे. यामध्ये आता जी मेडिकल काउन्सिलची हिअरिंग होईल त्याच्यामध्ये अनेक गोष्टी पुढे येतील. भिसे कुटुंबियांकडे जे काही पुरावे आहेत ते पुरावे अजून पुढे धर्मादाय आयुक्ताकडे सादर होतील. आता सुरुवात आहे. सुरुवात ही गुन्हा नोंद झाल्यापासून झाली. अजून धर्मादाय आयोग, माता मृत्यू अन्वेषण समिती आणि ह्या समितींकडून खऱ्या अर्थानं अनेक खुलासे आपल्या समोर येतील. त्याच्यामुळे मी आजही तुम्हाला सांगते, जे पहिल्या दिवशी मी तुम्हाला सांगत आले तेच वाक्य, जे दोषी आहेत त्यांच्यावरती कारवाई होईल. आणि याबाबत मी समाधान व्यक्त करते की डॉक्टर गैसाच हे अहवालामध्ये दोषी आले, त्यांच्यावरती कारवाई झाली. अजून धर्मादाय आयुक्त आणि 21 तारखेला होणाऱ्या हिअरिंग मध्ये बऱ्याचशा गोष्टी येतील. त्या परत मी तुमच्या समोर येऊन जे काय आहे ते पारदर्शकपणे तुम्हाला सांगेन. धन्यवाद. आजचा अहवाल तुम्ही बघितला, जो पोलिसांना सबमिट केला, हो, पण त्या अहवालात काय नेमक्या बाबीवरती सांगण्यात आले की म्हणून डॉक्टर याचाच आरोपी. आपण बऱ्याच वेळा गोपनीयतेची शपथ घेत असतो, बऱ्याचशा गोष्टी गोपनीय म्हणून सांगत असतो. त्या प्रत्येक वेळेस आपण जर सादर केल्या तर मला असं वाटतं की मी ज्यावेळेस पोलीस आयुक्त कार्यालयात होते तर जो अहवाल डॉक्टर राधाकिशन पवार यांनी दिला तो आहे तसा तुमच्या समोर मी मांडला. माता मृत्यू अन्वेषण समिती आणि धर्मादाय आयुक्त यांचा जो गोपनीय अहवाल आहे तो राज्य सरकारला गेला. तर कुठेतरी आपण गोपनीयता जपण्याचा प्रयत्न करतो आणि लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आपण चांगल्या पद्धतीने आम्हाला सहकार्य हॉस्पिटलवर गुन्हा दाखल करता. करायची मागणी करणार. मला असं वाटतं मी आपण त्या एका स्टेप बाय स्टेप आणि सिस्टीम मधून पुढे जातोय. कोणत्याही गोष्टीमध्ये मी सुरुवातीपासून सांगितलं, मी पुरावा आणि कागद घेऊन आहे असं झालेलं आहे. आणि म्हणून या धर्मादाय आयुक्त, माता मृत्यू अन्वेषण समिती या सगळ्यांमधून जाताना 21 तारखेची हिअरिंग आता 2च दिवस आहेत. त्या हिअरिंग मध्ये बऱ्याचशा गोष्टी आपल्या समोर येतील आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपण ह्या सगळ्या पुढच्या गोष्टी होणार आहेत. शेवटी आपल्याला कायद्याच्या चौकटीतून न्याय मिळवून द्यायचा आहे आणि कायद्याच्या चौकटीतून जात असताना कोणत्याही गोष्टी तडकाफडकी करत नाहीये. तर त्याच्यामध्ये आपल्याला पुरावे लागणार आहेत, ते पुरावे सादर करावे लागणार आहेत. आणि केवळ एक रुग्णालय नाही, मी वारंवार सांगते की 4 रुग्णालयांची माहिती आपण देतोय. त्याच्यामुळे इतक्या घाई गडबडीमध्ये चुकीची माहिती देण्यापेक्षा यामध्ये जे समिती काम करतात त्यांना काही कालावधी गरजेचा आहे आणि हा कालावधी आपण द्यावा असं मला मनापासून वाटतं. धन्यवाद.